कल्याण पश्चिमेनंतर कल्याण पूर्वेत पुन्हा एकदा भाजपमध्ये मोठ्या संख्येने इन्कमिंग सुरू झालेली आहेत. विशेषतः पाहायला गेलं तर या इन्कमिंगमध्ये आपण पाहू शकता इकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ज्या माजी नगरसेविका आहेत शीतल मंडारे मॅडम, आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर शिवसेना शिंदे गटाचे जे संपर्क प्रमुख आहेत त्यांनी देखील आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. नेमकं काय कारण आहे आणि कशा पद्धतीने भाजपमध्ये यांनी प्रवेश केला आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. ताई, इतके वर्ष आपण एक निष्ठ म्हणून काम करत होत्यात आणि आज पुन्हा एकदा तुम्ही भाजपमध्ये तुमची या ठिकाणी पक्षप्रवेश तुमचा झालेला आहे. सगळ्यात प्रथम काय नेमकं पक्षाकडनं गळचेपी होत होती आणि नेमकं कारण काय भाजपमध्ये प्रवेश करा? नाही, गळचेपी अशी काही नव्हती, कारण की केंद्रामध्ये सुद्धा मोदी साहेबांचं खूप चांगलं काम आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपले देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम खूप चांगलं आहे. आणि आता कुठंतरी विकासाला गती मिळायला पाहिजे. कल्याण पूर्वला अनेक प्रश्न आहे, तो प्रश्न कुठंतरी मांडायला पाहिजे नसतात, तो प्रश्न सुटले पाहिजे नसतं. त्यामुळं काहीतरी आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यामुळे मी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. माझी कुणावर नाराजगी नाही आहे आणि माझे कुणाकडे काही हे पण नाही आहे की मी कुणाकडून नाराज होऊन आलेली आहे किंवा त्यांच्यावर काही तक्रार पण नाही आहे माझी. पण मला विकासाचं काम आहे, माझ्या भरपूर कामं आणि अनेक लोक बऱ्याच वेळा येतात, रस्त्याचं असू दे अनेक प्रश्न येतात, पण ती कामं करताना आम्हाला भरपूर अडचणी येतात आणि अडचणी सोडण्यासाठी कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र भाऊ खूप चांगलं काम करतात, ते आम्हाला त्यांच्यासमोर मांडता येईल आणि आम्हाला बरेचशा गोष्टी सोडता येईल. त्यांनी त्या आश्वासनाने आम्ही तिकडे आलेलो आहे. दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर आज तुमच्याबरोबर शेकडो कार्यकर्ते देखील भाजपमध्ये आलेले आहेत. अजून काही माजी नगरसेविका तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत का? ते पण येण्यासाठी इच्छुक आहेत का? हो आहे, बरेच जण यायला इच्छुक आहे, पण आता ते थोड्या टप्प्याटप्प्याने येईल. कारण की प्रत्येकाला एक हे असतं ना, अनुभव पाहिजे नसतो की तिथे गेल्यानंतर आपल्याला कामं करणं गरजेचं आहे, सुटेबल होणं पाहिजे, नाही कुणाचा दबाव नको आहे. इकडे खरं दबाव नाही आहे, आपल्याला खुण्या मनाने आणि चांगल्या मताने काम करता येईल. नेमकं कुठल्या कुठल्या पक्षातले माजी नगरसेवक असतील किंवा ते पदाधिकारी असेल तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये? असं नाव नाही सांगणार, कारण की कसं आहे त्यांचा निर्णय आत्ता पण चॅनलसमोर सांगितला तर त्यांना सुद्धा काही अडचणी येऊ शकतात. तो तुम्ही जेव्हा प्रवेश कराल तेव्हा तुम्हाला दिसेलच. नाना सूर्यवंशी देखील आपल्याकडे. सर, तुमच्याकडे ही धुरा दिलेली आहे निवडणुकीची आणि त्या पद्धतीने आता पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत आणि आजच पाहिलं तर माजी नगरसेवक आणि त्याच्याबरोबर शिवसेना शिंदे गटाचे काही पदाधिकाऱ्यांनी देखील पक्षप्रवेश केला आहे. सगळ्यात प्रथम तुम्ही यांना काय सांगाल आणि पुढच्या काळामध्ये भाजप याचं वर्चस्व कसं असेल, काय नेमकी रणनीती असेल? आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की संपूर्ण देशभर मोदीजींच्या नेतृत्वामध्ये विकासाचं काम चालू आहे आणि भारतीय जनता पक्षाचा मूलमंत्र आहे की प्रथम राष्ट्र मग पक्ष आणि शेवटी स्वतः. जे कुणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत ते राष्ट्रहिताच्या कार्यासाठी प्रवेश करतात. आलेल्या मंडळींच्या माध्यमामधून अनेक लोक पक्षाशी जोडले जाणार आहेत आणि ही सगळी जोडलेली गेलेली लोक त्यांच्या त्या ठिकाणी विकासाचं काम करतील आणि हे सगळं काम करत असताना त्याला आमचे आदरणीय नेते रवींद्र चव्हाण साहेब असतील, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, हे सगळेजण मिळून त्यांचे जे काही विषय असतील ते सगळे सोडवण्यासाठीचा जो काही प्रयत्न असेल तो सगळा प्रयत्न करतील. एकूण मिळून विकासाचं राजकारण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा जोर असेल. पॅनल सिस्टीम झालेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण एक माजी नगरसेवक घेतोय, काय विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेवरती नेमकं भाजपचं काय वर्चस्व? आम्हाला विश्वास आहे की यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या शक्तीच्या जोरावर आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकेल आणि इथल्या नागरिकांच्या ज्या अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्या सोडवण्यावरती आमचा भर राहील. एकंदरीत पाहिला आजचा जो पक्षप्रवेश आहे भाजपमध्ये सगळ्यात मोठा मानला जातो, कारण काही माजी नगरसेवक आणि त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाला आणि त्याचबरोबर RPI या दोन्ही मित्र पक्षांना देखील मोठ्या प्रमाणाचा फटका या ठिकाणी बसला असेल, मोठी खिंडार पडली असेल, तरी भाजपचा महापौर बसणार असा विश्वास देखील कार्यकर्त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.